जय हिंद. आज साहित्यकल्प आपल्यासमोर दत्ताराम मारुती मिरासदार मा मिरासदार यांची लघुकथा घेऊन येत आहे. त्या लघुकथेचं नाव आहे शिवाजीचे हस्ताक्षर. दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू झाली होती. आज पहिलाच दिवस होता. 6माही परीक्षेचे पेपर्स आज मिळायचे म्हणून आम्ही मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो. दर तासाला वाट पाहत होतो. मास्तर वर्गात आले की पेपरांचा गठ्ठा सोडत आणि वाटत. पेपर मिळाला की भराभर मार्कांची बेरीज करायची. कुठला प्रश्न तपासायचा राहिला तर मास्तरांना दाखवायचा. मार्क वाढवून घ्यायचे. सगळ्यात जास्ती कुणाला मार्क मिळाले आहेत ते पाहायचे. दर तासाला हा प्रकार चालला होता. इंग्रजी, गणित आणि मराठी असे 3 तास झाले. 3ही विषयांचे पेपर मिळाले. मला कुठल्याच विषयात सगळ्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले नव्हते. आता 4था तास इतिहासाचा होता. इतिहास विषय माझा अगदी पक्का. बाबांनी खूप घोटून घेतलेला. त्यामुळे त्या तासाची मी फार फार वाट पाहत होतो. या पेपरात आपल्याला सर्वात जास्त मार्क मिळणार अशी मला खात्री होती. पेपरच तसा मी फरडा लिहिला होता. अखेर घंटा झाली. 4था तास सुरू झाला आणि डोक्याला रुमाल घातलेले आमचे इतिहासाचे देशपांडे मास्तर वर्गात आले. आल्याबरोबर त्यांनी नेहमीप्रमाणे खुर्चीत मांडी घातली. चमत्कारिक आवाज करत जोराने नाक शिंकरले. धोत्राचा काठ वर उचलून ते पुसले. मग खिशातील तपकिरीची डबी काढली. हाताच्या बोटांनी तिच्यावर टक टक करून ती उघडली आणि चिमूटभर तपकीर सटकन नाकात कोंबली. इतक्या जोरात कोंबली की आमच्या नाकापर्यंत तिचा वास आला आणि नेहमीप्रमाणे टेबलासमोर बसलेली 2ही मुले सटासट शिंकली. मास्तरांच्याही डोळ्यातून घळघळ पाणी आले. दोन्ही हात एकमेकांवर आपटून ते तोंड उघडून स्वतःशीच म्हणाले, आहा हा हा हा, वाह, काय बरं वाटलं. मास्तर नेहमीच असे करतात. आल्याबरोबर नाक शिंकरायचे आणि पुन्हा तपकीर ओढायची. वाह, काय बरं वाटलं बुवा, आणि असं म्हणायचं. मग पुन्हा नाक शिंकरायचे, पुन्हा तपकीर ओढायची आणि पुन्हा तेच वाक्य डोळे मिटून म्हणायचे. समाधानाने मान डोलवायची. एकदा तर त्यांनी शिकविता शिकविताच तपकीर ओढली आणि आम्हाला सांगितलं, तर अशा रीतीने शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आणि लगेच ते पुढे म्हणाले, आहा हा हा, वा, काय बरं वाटलं. असे आमचे देशपांडे मास्तर आहेत. मुले म्हणतात, सारखे शिंकरून शिंकरूनच त्यांचे नाक नकटे झाले आहे. खरे खोटे देव जाणे, पण इतिहास नुसता तोंडपाठ आहे. केव्हा कोण जन्मले, मेले, तहाची कारणे आणि परिणाम सगळे अगदी जिभेवर असते. मृत्यू आणि योग्यता हा तर त्यांच्या आवडीचा विषय. कुणाचीही योग्यता ते इतकी सुंदर शिकवतात की सगळ्यांपेक्षा त्यांची योग्यताच जास्त आहे असे आम्हाला नेहमी वाटते. फार हुशार आहेत ते. बोलताना सारख्या मिशा हलवतात, मध्येच पाय खाजवतात, चिरक्या आवाजात शिकवतात आणि इतिहास नाही आला कुणाला की खूप ठोकून काढतात. आज मास्तरांनी पेपरांचा गठ्ठा काढला, टेबलावर ठेवला. एखादी पोथी ठेवावी तसा ठेवला. मग आमच्याकडे त्यांनी बराच वेळ रोखून पाहिले. गठ्ठ्याची दोरी सोडून पेपर मोकळे करीत ते गंभीरपणे म्हणाले, मुलांनो, 6माही परीक्षा ही शाळेतली एक ऐतिहासिक घटना असते. इतिहासाचा पेपर म्हणजे तर त्यातील एक सोन्याचं पान. अधूनमधून मास्तर असेच काहीतरी बोलतात. काही कळत नाही. आम्ही आपले नुसते ऐकत राहतो. मी उठून नम्रपणे विचारलं, पण सर, पेपर वाटणार ना तुम्ही आज? मास्तरांनी एकदम नाक उडवलं. तू गप्प बैस मूर्खा, एकदम असं विचारू नये. हो, तर काय सांगत होतो मी? हां, पेपर मी तुम्हाला आजच देणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही केलेल्या ऐतिहासिक चुका
तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. काय रत्न आहेत एक एक. आहा हा हा. इतिहास इतिहास कधी कोणाला क्षमा करत नाही, समजलात? आम्ही सगळ्यांनी माना डोलावल्या. मग मास्तरांनी पहिलाच पेपर उचलला. नंबर 1, सदाशिव अनंत साठे. साठे कुठं आहे? साठे कुठं आहे? साठे चष्मा लावतो, त्यामुळे त्याला लवकर ऐकू येत नाही. 2-3दा हाका मारल्यावर तो दचकून उभा राहिला. काय सर? हा 1 नंबरचा गाढव आहे, मास्तर त्याच्याकडे बोट दाखवून गंभीरपणे म्हणाले. या गद्यानं काय लिहिलंय पहा. शिवाजीचा जन्म रायगडावर झाला. तो लहानपणी हुशार होता. त्याने घराला स्वराज्याचे तोरण बांधले. पुण्यात तो शनिवार वाड्यात राहत असे. हे वर्णन ऐकून सगळ्या वर्गात मोठा हशा झाला. ही 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 करून आम्ही हसू लागलो. साठे लेकाचा अगदी बावळट आहे. त्याला काही म्हणजे काहीही कळत नाही. साठ्या, चल इकडे ये, मास्तरांनी करड्या सुरात हुकूम सोडला. साठे भीत भीत आला तसा त्यांनी त्याचा कान धरला आणि जोरात पिरगळला. दोन्ही पाय आपटेत साठे थयथया नाचायला लागला, ओरडायला लागला. अकलेच्या कांद्या, शिवाजी शनिवार वाड्यात राहतो होता? नाही, साठे घाबरून ओरडला. मग कुठे राहत होता? मी काय सांगितलं होतं? जिजामाता बागेत, वसंत टॉकीज जवळ. बघा बघा अक्कल याची. साठ्याचे उत्तर ऐकून मास्तर आणखी भडकले. त्यांनी त्याला चांगलाच चोपला. त्याच्या कानाचे अगदी भज झालं, पाठही लाल झाली. त्याच्या मागोमाग हळूहळू इतर मुलांना बोलवायला सुरुवात झाली. मास्तर प्रत्येकाने लिहिलेला मजकूर वाचून दाखवू लागले आणि त्याला झोडपूही लागले. एकाने हुमायून हा बाबराचा बाप असून बाबराने त्याला देशोधडीला लावले व स्वतः राक्षस तागडीशी लढाई करून दिल्लीची गादी बळकावली असे ठामपणे म्हटले होते. त्याबद्दल त्याला चांगलाच चोप बसला, इतका की पुन्हा आपण अशा रीतीने दिल्लीची गादी कधीही बळकावणार नाही असे त्याने रडतच कबूल केलं. दुसऱ्या एकाने लिहिलं होतं की शेरशहाने फूटपट्टीने जमीन मोजली आणि घोड्यांना डाग दिले. मास्तरांनी त्याला फूटपट्टीने बडविले. कोणी नूरजहान ही जहांगीरची सख्खी आई असल्याचे शपथपूर्वक लिहिले होते. कुणी शहाजहानला ठार मारून औरंगजेबाने आपल्या बापाच्या वधाचा सूड घेतला असे म्हटले होते. या सगळ्यांना मास्तरांनी चांगलेच बडवून काढले. कोणाचे कान पिरगळले तर कोणाला फूटपट्टीने ठोकले, तर कोणाच्या पाठीत धपके घालून चोपले आणि मग सगळ्यांना पेपर दिले. वर्गात सगळीकडे रडारड झाली. आता टेबलावर एकच पेपर राहिला होता आणि तो माझा होता. मी मनातल्या मनात आनंदाने नाचायला लागलो. अखेर मास्तरांनी माझा पेपर उचलला. मोरेश्वर खंडो वसईकर. माझ्या पेपराची मी किती वेळ वाट पाहत होतो. आपल्या पेपरात असे काही नाही याची मला खात्री होती. या पेपरात आपल्याला नक्कीच सर्वात जास्त गुण मिळाले आहेत. मोठ्या उत्सुकतेने मी उठून उभा राहिलो. मास्तरांनी माझ्याकडे थोडा वेळ टकलावून पाहिले. असे पाहिले की मला एकदम भीती वाटू लागली. आपले काही चुकले तर नाही? मास्तरांनी एकदा नाक शिंकरले, पुन्हा एकदा तपकी रोडली. वाह, बरं वाटलं. वसईकर. काय सर? तुझा पेपर खूपच चांगला आहे. होय सर, मस्त लिहिलाय मी म्हटले. खामोश, मध्ये बोलू नकोस. बरं बरं. इतर मुलांसारखा तू इतिहासाचा खून मुळीच केला नाहीस. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तू तशी बरोबर लिहिली आहेस. पण मास्तरांनी परत माझ्याकडे टक्कर घेणाऱ्या एडक्यासारखं पाहिलं. माझ्या अंगावर काटाच आला. पण काय सर? पण तू जरा जादा शहाणा आहेस. महम्मद तुघलक हा असाच अतिशहाणा होता. त्याचं भयंकर नुकसान झालं. मला काही कळलं नाही. मी आपली होय नाही अशी दोन्ही अर्थाने मान हलविली. मान काय हलवतोस मूर्खा? तू काय शिष्ट समजतो स्वतःला? नाही सर. मग हे काय लिहिलंयस पेपरात? काय? शिवाजीला मुळीच लिहिता वाचता येत नव्हतं. होय सर, शिवाजीला लिहिता वाचता येत नव्हतं, आमचे बाबा म्हणतात. पण मास्तरांनी मला काही पुरतं बोलूच दिलं नाही.
बकोटीला धरून ओढत नेलं आणि टेबलाजवळ उभं केलं. मग फाडदेशी मुस्कडात मारली, इतक्या जोराने की अगदी डोक्यापर्यंत झिणझिण्या आल्या. मोहम्मद तुघलक खडानखडा आठवला. मला एकदम रडू आलं. कांगावा करू नकोस. पुन्हा पुन्हा इतिहासात चुकांना जागा नाही, मास्तर ओरडले. चल जा, जागेवर बैस. मी रडत रडतच जागेवर जाऊन बसलो. मास्तर फारच भडकलेले दिसले. लाल बुंद तोंडाने त्यांनी बऱ्याच वेळा व्याख्यान दिले. रडत असल्यामुळे मला काही त्यांचे बोलणे तितकेसे ऐकू आले नाही. पण शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत होते असे काहीतरी ते एकसारखे सांगत होते. खरा इतिहास, ऐतिहासिक कागदपत्रे, शिवाजीकडे पाहण्याची दृष्टी असले काही काही शब्द ते मधून मधून सारखे उच्चारित होते. त्यांच्या आवेशावरून मात्र असे वाटले की आमच्या मास्तराने स्वतः शिवाजीला लिहिणे वाचणे शिकवले असावे. त्यावेळी त्यांचे नाव दादोजी कोंडदेव असावे इतकेच. त्याशिवाय ते इतक्या खात्रीने कसे बोलतील? मास्तर आणखीही बोलले असते, पण तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. त्यांनी मग आवर्ते घेतले. तरी जाता जाता त्यांनी मला बजावलेच. पुन्हा लक्षात ठेव नीट, शिवाजीला लिहिता येत होते. आणि वाचता? मी जिज्ञासेने विचारलं. ते पण येत होते, पुरावे आहेत. बरं बरं सर. पुन्हा असली भयंकर चूक करू नकोस. इतिहास म्हणजे काय गंमत आहे? अरे वा. मास्तर निघून गेले. तरी मी बराच वेळ विचार करीत होतो. शिवाजी महाराज हे इतके थोर पुरुष होते की त्यांना लिहिता वाचता येत नव्हते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे, असे मास्तरांनी फिरून फिरून बजावले होते. हे म्हणणे पटण्यासारखे होते. पण पण मग बाबांनी असे कसे मला सांगितले? बाबासुद्धा खूप असले वाचतात. जुन्या जुन्या पोथ्या धुंडाळीत बसतात. चष्म्यातून एक एक अक्षर वाचतात. त्यांनी मला चुकीचे का सांगितले असेल बरे? विचारलं पाहिजे. रात्री मी बाबांच्या डेस्कपाशी गेलो. म्हणालो, बाबा. कंदिलाच्या उजेडात बाबा कुठलं तरी जुनं मोडीपत्र वाचित होते. बाबा चष्मा लावतात आणि त्याच्यावरून सगळ्यांकडे पाहतात. ओठ हलवीत मोठ्यांदा वाचल्यासारखे मनात वाचतात. माझ्याकडे लक्ष न देता ते म्हणाले, काय रे? बाबा, शिवाजी महाराज आहेत ना आपले? आहेत नाही, होते. सध्या नाहीत ते. तेच 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 त्यांना लिहिता वाचता येत होतं. बाबांनी एकदम वाचन थांबवलं. त्यांचा चेहरा खुलल्यासारखा दिसला. डोळ्यांवरचा चष्मा त्यांनी कपाळावर ठेवला. माझ्याकडे न्याहाळून पाहिले. मग कौतुकाने विचारलं, का रे बुवा? काही नाही, उगीच. मुळीच येत नव्हतं. पण ते थोर पुरुष होते ना? अर्थात. मी तसं सिद्ध केलंय माझ्या नव्या पुस्तकात. सिद्ध केलंय म्हणजे काय? सिद्ध केलंय म्हणजे दाखवलंय. मग त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. त्याबरोबर बाबांनी फाडदिशी माझ्या तोंडात दिली. मास्तरांनी मारली त्यापेक्षा जोरात. डोकं एकदम गरगरलंच. गाल काळा निळा झाला. गालाला हात लावून मी रडू लागलो. गाढवा, मला शहाणपण शिकवतोस? बाबा संतापाने थरथर कापत म्हणाले, मला सबंध जन्म गेला माझा यात. एक सबंध प्रकरणच लिहिलंय मी याच्यावर, 100 पानांचं. कुणी छापणारा भेटेना म्हणून, नाहीतर एकेकाला असा लंबे करून टाकेन की बस. मी रडत रडत विचारलं, बाबा लंबे करीन म्हणजे काय? तोंड फोडीन तोंड. थरथरा कापले पाहिजेत माझ्या पुढे. हा अभ्यासच तसा आहे. काय आहे की नाही? हां हां हो, अभ्यास आहे. आणि मग शिंग फुटली तुला? मी नकळत डोक्याला हात लावला. चाचपले, मान हलवली. कोणता गद्दा म्हणाला तुला हे? आमचे मास्तर आहेत ना इतिहासाचे, ते. बाबा तुम्ही त्यांना लंबे करून टाका. त्यांनी माझ्या मुस्कडाटीत मारली. मी रडकुंडीला येऊन बोललो, त्याला म्हणावं पुरावा दाखव. बाबा चिडल्यासारखे दिसले. चुकीचा इतिहास शिकू नकोस. शिवाजीचं एक तरी पत्र दाखव. मास्तरांना आलेलं. छट, काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. त्यांना म्हणावं निदान तसा उल्लेख दाखव.
उगीच गमजा नकोयत. बरं बरं, बाबा ओरडले. नुसती नंदी बैलासारखी मान हलवतोस. विचार, पुरावा दाखव म्हणावं. पुरावा म्हणजे काय? पुरावा म्हणजे कागदपत्र, अस्सल कागदपत्र. मग बाबांनी मला बराच वेळ कागदपत्रांसंबंधी माहिती सांगितली. सगळे काही मला समजले नाही. एवढे मात्र कळले की इतिहासात पुरावा फार लागतो. त्याशिवाय पुस्तकात एक ओळही लिहिता येत नाही. हा पुरावा म्हणजे खूप कागद असतात. ते जुने पाहिजेत, पिवळे पिवळे फाटके आणि कुणाला लवकर न वाचता येण्यासारखे. असे कागद गोळा करतात आणि मग त्यांच्यावरून मोठी भांडणं करतात. आपण काहीतरी बोलायचे आणि या कागदाकडे बोट दाखवायचे, बोलायचे आणि कागद दाखवायचे. मग ज्याचा आवाज मोठा त्याचे म्हणणे सगळे ऐकतात. तो इतिहासाचे पुस्तक छापतो. बाबांनी खूपच माहिती सांगितली. आमच्या मास्तरांनी अशी माहिती सांगितली ती कधीच नव्हती. ते नुसता इतिहास शिकवतात, कागदाकडे मुळीच बोट दाखवत नाहीत. कागद आणतच नाहीत मुळी वर्गात. मी बाबांना हे सांगितलं तेव्हा ते तुच्छतेने हसले. अरे तो काय कागद दाखवतो, नुसती पुस्तकं वाचून शिकवतो, त्याला काय अक्कल लागते काय? नाही लागत बाबा, मुळीच नाही. जा उद्या विचार जा, आणि काय म्हणतो ते मला येऊन सांग. दुसऱ्या दिवशी मी वर्गात टपूनच बसलो. तेव्हा एकदा देशपांडे मास्तर वर्गात येतात आणि केव्हा एकदा मी त्यांना विचारतो असे मला झाले होते. बाबांनी सांगितलेले शब्द पुन्हा पुन्हा मनाशी आठवून मी मास्तरांची वाट पाहत होतो. देशपांडे मास्तर नेहमीप्रमाणे वर्गात आले. खुर्चीवर बसले. नाक शिंकरून त्यांनी ते धोत्राने स्वच्छ केले. मग तपकिरीची डबी काढून त्यांनी पिवळी धमक तपकीर नाकात धासली. एक चमत्कारिक आवाज निघाला. समोरची 2-3 मुलं त्या वासाने शिंकले. मग दोन्ही हात एकमेकांवर झटकून मास्तरांनी डोळे मिटले. आहा, वा, काय बरं वाटलं. मग त्यांनी पिवळ्या धमक झालेल्या मिशा साफ केल्या. उठून उभं राहून ते म्हणाले, तर गेल्या 6 माही अखेर आपण. एवढ्यात मी उठलो. सर, मास्तरांनी कपाळाला आठ्या घातल्या. काय रे? सर, शिवाजीला लिहिता वाचता येत होतं ना? हा प्रश्न ऐकून मास्तर माझ्याकडे विचित्रपणे पाहू लागले. त्यांचे डोळे लकाकले. अर्थात, पुन्हा पुन्हा तेच काय विचारतोयस? पण याला पुरावा काय? काय? मास्तर ओरडले. त्यांच्या मिशा एकदम केरसुणीसारख्या दिसू लागल्या. पुरावा? गाढवा, तू मला पुरावा मागतोस? कान लांबले काय तुझे? मी मान हलवली. मग माझे बाबा म्हणाले, पुराव्यासून बोलू नकोस. कागद दाखवा, पिवळे पिवळे अन फाटके. पिवळे पिवळे अन फाटके असं काय? माझी चेष्टा चालवलीस? त्यांना म्हणावं दाखवेन, कागद सुद्धा दाखवेन. तुम्ही काय समजलात? बोलता बोलता त्यांनी कोटाच्या खिशात हात घातले. मला आश्चर्य वाटलं. पुरावा इतक्या जवळ? त्यांच्या खिशात असेल अशी मला कल्पना नव्हती. तरी मला वाटलेच, खिशात कागद ठेवल्याशिवाय आमचे मास्तर इतक्या खात्रीने बोलायचे नाहीत. मास्तर तसे फार हुशार आहेत. कुणाला लवकर ऐकायचे नाहीत. शिवाजीला सुद्धा ऐकायचे नाहीत. मी टेबलाजवळ गेलो, हात पसरला. द्या. काय द्या? पुरावा, पिवळे पिवळे कागद खिशात आहेत ना तुमच्या? हे ऐकल्यावर मास्तर एकदम इतके भडकले की त्यांचा चेहरा तांबडा लाल झाला. खिशातला हात काढून त्यांनी फाडदिशी माझ्या तोंडात भडकावली. त्याच्या पाठोपाठ 2-3 गुद्धही पाठीत घातले. इतक्या जोरात की मी पहिल्या बाकावर जाऊन आपटलो. बाकावर दोन्ही मुलांच्या अंगावर पडलो. ती दोन्ही मुलं एकदम घाबरली आणि रडायला लागली. माझेही नाक चिमटले. गाल झणझणत राहिला. पाठी चांगली दुखू लागली. मग मास्तर एकाएकी ओरडले, उठ तिथनं, चल जा, जागेवर बस. गाल चोळत चोळत मी जागेवर गेलो. हुंदके देत राहिलो. पुरावा पाहिजे काय? देईन देईन, पुरावा सुद्धा देईन म्हणावं. मीही काही कच्च्या गुरूचा नाही. कच्च्या गुरूचा काय? मला काहीसं नीटसं समजलं नाही. मास्तर चिडले म्हणजे असेच काहीतरी बोलतात. मनात आले होते एकदा विचारावा याचा अर्थ, पण पुन्हा मुस्कटात बसेल म्हणून मीच काही बोललो नाही. नुसता त्यांच्याकडे बघत राहिलो, गाल चोळत आणि कपाट्यावर आठा घालून. हात फिरवून मास्तरांनी पुन्हा मिशा साफ केल्या. दात ओठ खात खोगऱ्या आवाजात ते म्हणाले, जा, तुझ्या बाबांना म्हणावं पैठण नावाचं गाव तुम्हाला माहीत आहे का?
होय सर, त्यांना माहीत आहे. ऐक मूर्खा, मध्ये बडबड करू नकोस. बरं बरं. तिथल्या क्षेत्रोपाध्याचा वहीत शिवाजीचं अक्षर सापडलं आहे म्हणावं. कोणाचं? क्षेत्रोपाध्याच्या वहीत शिवाजीचं अक्षर सापडलंय. जग जाहीर गोष्ट आहे, पण झापडं लावून हिंडणाऱ्याला कसं कळणार हे? जा, तूर्त एवढंच सांग, म्हणजे त्यांची जीभ टाळ्याला चिकटून बसेल. आणि कागदपत्र? तू सांग नुसतं, फाजीलपणा करू नकोस. बरं. त्या दिवशी मास्तरांनी सगळा तास त्यात घालवला. पैठणमध्ये शिवाजीचं अक्षर कसे सापडले, ते शिवाजीचेच कसे आहे याबद्दल ते खूप वेळ बोलत होते. मला एक शब्द समजला नाही, पण मास्तरांनी खूप मोठमोठे शब्द सांगितले, मोठमोठ्या लोकांची नावे घेतली. इतका वेळ बडबड केली की आम्ही सगळी मुलं अगदी घाबरून गेलो. सबंध तासभर चुपचाप बसून राहिलो. एक अक्षरमध्ये बोलण्याची कुणाची छाती झाली नाही. रात्री बाबांची गाठ पडेपर्यंत मी बरेचसे विसरूनही गेलो होतो. बाबांनी मला हाक मारली आणि काय झाले म्हणून विचारलं. तेव्हा मी मनाशी आठवू लागलो, पण नीटचं काही आठवेना. बाबा उत्सुकतेने वाट पाहत होते. मी करीत घुटमळू लागलो. तेव्हा ते चिडले. मग मी आठवण्यात वेळ घालविला नाही, लगेच सांगून टाकलं. मास्तर म्हणाले की कुठलीशी एक पैठणी आहे, त्यात एक वही आहे, त्यात शिवाजीनं लिहून ठेवलंय. बाबा तुच्छतेने हसले. त्यांनी चष्मा कपाळावर ठेवला. पैठणी नव्हे, पैठण. ही तर तुझ्या मास्तराची अक्कल. हो हो. तिथं काय सापडलं? ढेकळं? शिवाजीचं अक्षर म्हणाले मास्तर. हो, पण कसली अक्षरं? विचारलं का? मान हलवून मी नाही म्हणून सांगणार होतो, पण तेवढ्यात बाबांच्या तोंडाकडे माझे लक्ष गेले. ते बरेच संतापलेले दिसले. आता जर मी नाही म्हटले तर आपल्याला एक जोरात टोला बसेल अशी मला भीती वाटली. मग मनाशी थोडा विचार केला आणि बेधडक सांगून टाकलं, हो विचारलं ना. शाबास. मग काय उत्तर दिलं लेकाच्याने? कसली आहेत अक्षरं? गमभन. गमभन? शिवाजी काय पैठणाला अक्षर गिरायला गेला होता? मोठा बनेल दिसतो तुझा हा मास्तर. अरे पोरं दिसली म्हणून वाटेल त्या तापा मारायच्या की काय? इतिहास संशोधकाला ही भूमिका काही तितकीशी अनुकूल. आणि बरं का बाबा ते म्हणाले काय? ऐकू देत तरी मुक्ताफळं. ते म्हणाले मी काही कच्चा पेरू नाही. कच्चा पेरू? हो असे म्हणाले बुवा. बरं बरं, पुढे? ते म्हणाले की एवढंच सांग, म्हणजे बाबांची जीभ टाळूला चिकटेल. खरं चिकटेल बाबा? त्याबरोबर बाबांनी फाड दिशी माझ्या गालावर आवाज काढला. चेहरा फारच भीषण केला. असं? मी कच्चा पेरू काय? अरे देशपांड्या. बाबांनी रागारागाने बराच वेळ बडबड केली. त्यावरून मला समजलं की पैठणची ती अक्षरे शिवाजीची नाहीत. तसे सिद्ध करणारा पुरावा मुळीच नाही. शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत नव्हतं, हीच गोष्ट खरी आहे. देशपांडे मास्तरांनाच काही कळत नाही. तसे कळत असते तर मास्तर कशाला राहिले असते? ज्या माणसाला पैठण आणि पैठणी यातला फरक कळत नाही त्याला काय म्हणावे? बाबांचे बोलणे पुरे होईपर्यंत मी गाल चोळीत होतो. सगळे संपल्यावर बाबा म्हणाले, तुला अकबर माहीत आहे मोऱ्या? हो आमच्या वर्गात आहे तो. तुझ्या वर्गात आहे? होय. कोण? अकबर मोमीन. त्याची परवाच सुनता झाली बाबा. हट, तो नव्हे रे, अकबर बादशाह म्हणतोय मी. हां हां, तो झालाय आमचा. त्यालाही लिहिता वाचता येत नव्हतं रे, पण तरी तो शहाणा बादशाह होऊन गेलाय की नाही. मग त्याला शिकवायला कुणी मास्तर नव्हते बाबा? होते, पण त्या दोघांनी मिळून नुसते पतंग उडवले लहानपणी. बाबा हसले. शिवाजीही तसाच होता. जा सांग तुझ्या मास्तराला, म्हणावं मी काही बोंडल्यानं दूध पित नाही. बाबा मी पण पतंग उडवू? पतंग? चलुडीत ना आधी, नाहीतर आणखी एकदा कानफडीत लगावतो. चावट लेकाचा. बाबांनी हात उगारलेला दिसला. त्याबरोबर मी पळत पळत अंथरुणावर जाऊन पडलो. अंगावर पांघरून घेऊन गुडूप झोपलो. बाबांनी मास्तरांना काय काय सांगायला सांगितले आहे याची आठवण करता करता केव्हा झोप लागली ते मला कळलं नाही. पुढच्या 2 दिवसात इतिहासाचा तास मुळीच नव्हता. त्यामुळे मी सगळं विसरून गेलो. बाबांनी आपल्याला काही सांगितले आहे हे माझ्या लक्षातच राहिलं नाही. 2 दिवसांनी इतिहासाचा तास झाला
आणि देशपांडे मास्तर वर्गात आले तेव्हा मला एकदम आठवण झाली. नीटचं काही आठवेना. मी अगदी घाबरून गेलो. मास्तरांनी काही आठवण केली नाही तर आपण काही बोलायचे नाही असे मी मनात ठरवून टाकले. वर्गात आल्याबरोबर मास्तरांनी नेहमीप्रमाणे खुर्चीत मांडी घातली, तपकिरीचा जोरदार कार्यक्रम केला. मग एकदम माझ्याकडे दृष्टी वळवली. माझ्या पोटात गोळा आला. वसाई कर, मास्तर ओरडले. काय म्हणाले तुझे बाबा? मी मनाशी सारखा आठवू लागलो, डोके खाजवू लागलो, पण लवकर काही ध्यानात येईना. आता काय करावं? का? दात खिळी बसली का आता? नाही. मग? या वेळेपर्यंत मला थोडे थोडे आठवले. बाबा म्हणाले अकबर बादशाह पतंग उडवीत होता. बरं मग? आणखीन बाबा म्हणत होते की मी काही दूध पित नाही. म्हणजे? मास्तरांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी तोंड उघडून ते तसेच ठेवले होते. मास्तरांच्या मनाचा गोंधळ उडालेला दिसला. काही न बोलता ते बराच वेळ स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते. थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा एकदा तपकीर ओढली. स्वतःशीच डोळे मिटले. म्हणाले, काय बरं वाटलं बुवा? थोडा वेळ असाच गेला. मग मास्तर तोंड वेडीवाकडे करीत म्हणाले, असं, आत्ता आलं माझं लक्षात. अकबर बादशाह पतंग उडीत होता काय? म्हणजे तो जसा उडाण टप्पू तसा मी आहे असं म्हणायचं काय तुझ्या बापाला? अरे वा. आणि पुन्हा वर म्हणतो की हा दूध पित नाही. म्हणजे काय? आमचे बाबा चहा पितात सर. बरं मग चहाचा आणि दुधाचा संबंध काय इथं? तरीच लेखा तुझी पुस्तके कोणी छापित नाही. मी अदबीने विचारलं. हे मी बाबांना सांगू का सर? त्याबरोबर मास्तर तरा चालत माझ्याकडे आले. माझ्या पाठीत एक जोराचा रट्टा हाणला. मी मटकन खाली बसलो. गाढवा इतिहास संशोधन आहे की चावटपणा आहे हा? हो, पितो मी दूध. नाही कोण म्हणतो? ते इथं काढायचं कारण काय? दुधाचे पैसे राहिलेत माझे द्यायचे. 4 नाही, मी म्हणतो 6 महिन्यांचे राहिले असतील. तुला त्याच्याशी काय करायचं आहे? मुद्दा सोडून बोलू नका म्हणावं. मुद्द्यावर या. उगीच फाजीलपणा चालणार नाही या. मास्तर रागारागाने खूप वेळ बोलत होते. त्यांच्या कपाळावरच्या शिरा ताड ताड उडत होत्या. नाकपुड्या एकसारख्या हलत होत्या आणि तोंड लालभडक झाले होते. जा, आता शेवटचं सांग तुझ्या बापाला. म्हणावं मुद्द्यावर या. कुठं या? मुद्द्यावर. बरं बरं. आणि दुसरा पुरावा फेकतो तोंडावर. घे. महादेव. महादेव म्हणजे काय सर? मास्तरांनी पुन्हा दुसरी गोष्ट सांगितली. कुठल्याशा माणसाला लिहिलेलं एक पत्र सापडलं आहे आणि त्याच्यावर महादेव अशी अक्षरे लिहिली आहेत. ती शिवाजी महाराजांचीच आहेत. अगदी खात्रीने. मास्तरांनी हे इतक्या ठाशीवपणे सांगितले की शिवाजी महाराजांच्या अक्षराचे वळण त्यांना बरोबर माहीत असावे असे मला वाटले. संध्याकाळी घरी गेल्यावर बाबांनी मला हाक मारली तेव्हा मी चांगलाच घाबरलो. आता काहीतरी होणार आणि बाबा पुन्हा आपल्याला चोपणार. हे असे किती दिवस चालायचे? रोज इतका मार खायचा म्हणजे काय? ते काही नाही. आता पुन्हा काही अक्षर म्हणून सांगायचे नाही कुणाला. सांगितलं की ठोक मिळतो. नकोच ती भानगड. बाबांनी 2-3 हाका मारल्या तरी मी तिकडेच लक्ष दिलं नाही. शेवटी बाबा वस्कन ओरडले. तेव्हा मात्र काही इलाज उरला नाही. मुकाट्याने गेलो. गंभीर चेहरा करून समोर बसलो. मोर्या, सांगितलंस मास्तरांना? मी मान हलवली. मग काय म्हणाले ते? काही नाही. बाबांनी माझ्या तोंडाकडे नीट निहाळून पाहिले. बराच वेळ पाहिले. मी दृष्टी चुकवली हे बघून त्यांनी दरडावले. खोटं बोलतोस? खरं सांग, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. बोल लवकर. आता काही उपायच नव्हता. मी डोके खाजवू लागलो. मुस्कटात खायची तयारी ठेवली आणि आठवू लागलो. बोल लवकर, नाहीतर हाणीन बघ गुद्दा. गुद्दा म्हटल्याबरोबर मला आठवले. नको नको, सांगतो मी. बोल लवकर. मास्तर फार रागवले होते बाबा. म्हणाले आता शेवटचं सांगतो. शेवटचं? बाबा जरा बिचकलेले दिसले. का ते मला कळलं नाही. काय सांगितलं? कुठल्याशा देवाचं नाव घेतलं बघा त्यांनी. काय बरं? हां, जय बजरंग. जय बजरंग? आणखी? आणखी काय? आता गुद्द्यावर या म्हणाले. उगीच फाजीलपणा चालायचा नाही. गुद्दा. मी आणखी काही बोलणार तेवढ्यात बाबांचा चेहरा एकदम पांढरा फाटक पडलेला दिसला. म्हणून मी थांबलो. एक शब्द न बोलता ते गप्प बसून राहिले.
त्यांचा हात कापतो आहे असा मला भास होऊ लागला. मला मोठे आश्चर्य वाटले. हे असे एकदम काय झाले? बाबांना बरे नाही की काय? काय झालं बाबा? काही नाही, बाबा दचकून बोलले. हे बघ, उद्यापासून हा विषय बंद मोर्या. काय समजलं? उद्यापासून बंद. बंद. मास्तरांनी विचारलंच तर म्हणावं तुमच्या म्हणण्यातही तसं तथ्य आहे. शिवाजीला अगदीच लिहिता वाचता येत नसेल असं माझं काही म्हणणं नव्हतं. तसं जरा सफाईनं येत नव्हतं इतकंच माझं म्हणणं होतं. सांगेन बाबा. जा पळ, आता खेळायला जा. बऱ्याच दिवसांनी त्या दिवशी रात्री मला शांत झोप लागली. कुठलाही मार न खाता मी सुखरूप झोपलो. रात्री मोठे स्वप्न पडले. स्वप्नात मी रायगडावर गेलो. बघतो तो सिंहासनावर बसून शिवाजी महाराज पेन्सिलने पाटीवर काहीतरी लिहित होते. मी त्यांना नमस्कार केला. तेव्हा माझ्याकडे बघून ते गोड हसले. हळूच मी पाटीकडे पाहिले. ग म भ न अशी मोठी अक्षरे त्यावर काढली होती, गिरवलेली होती. मी आश्चर्याने विचारले, आ महाराज, तुम्हाला तर चांगलं लिहिता येतंय की. कसं छान काढलंय तुम्ही ग म भ न. महाराज हसले आणि म्हणाले, अरे पूर्वी तर फार छान येत होतं मला, पण आता अलीकडे 200-300 वर्षात अजिबात सवय नाही ना. त्यातून तुम्ही लोक इतकी वर्ष भांडत आहात, मी स्वतः विसरून गेलो आपल्याला लिहिता येतं की वाचता येतं की नाही. मग काय करणार, म्हणून जरा सवय करतोय. मग मला अगदी जवळ बोलावून त्यांनी पाटी दाखवीत हळूच विचारलं, पण काय रे, क ला काना काच ना. धन्यवाद.